नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आउटडोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. बाजारामध्ये मस्त आणि छान द्राक्ष आलेली आहेत. तर आज मी करणार आहे काळ्या द्राक्षांचं मिल्कशेक. तर बघा, अगदी फ्रेश ह्या द्राक्षांच्या वरती असं औषध मारलेलं असतं, त्यामुळे ही द्राक्ष आपल्याला अगदी छान चोळून मिठाच्या पाण्याने मी ही व्यवस्थित चोळून घेतलेली आहे. ती अगदी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर ही द्राक्ष ॲज इट इज आपण टाकणार आहोत मिक्सरच्या भांड्यात. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 कप व्हॅनिला आईस्क्रीम, जेणेकरून त्याला छान अशी कन्सिस्टन्सी येईल. व्हॅनिला आईस्क्रीम हे आपल्या द्राक्षात टाकल्यानंतर द्राक्षाच्या गोडाव्यानुसार आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत. तुम्हाला मिल्कशेक किती गोडा हवा आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करणार आहात. त्यानंतर आपल्याला ह्याला छान थंड आणि चिल करण्यासाठी इथे मी टाकलेलं आहे 3 ते 4 बर्फाचे खडे. आणि यामध्ये आपण आता टाकणार आहोत थोडंसं दूध. मी तर जवळजवळ अर्धा ग्लास दूध टाकलेलं आहे. आणि हा बघा मिक्सरमधून काढलेला आपल्या काळ्या द्राक्षांचा मिल्कशेक रेडी आहे. तुम्ही बघू शकता ह्याला अगदी छान अशी डायल्यूट कन्सिस्टन्सी आलेली. तुम्हाला जेवढा हा पातळ हवा आहे त्या बेताने तुम्ही तो पातळ करणार आहात. अजून जास्त थिक हवं असेल तर आपण याच्यामध्ये आईस्क्रीमच्या ऐवजी मिल्कमेड वापरू शकतो किंवा घट्टसर असं दुधाची सायसुद्धा तुम्ही वापरू शकता. Enjoy your summer with this yummy and tasty drink. Enjoy!